या व्हिडिओमध्ये आपण नागपूर कारागृह शिपाई पदाविषयी जी भरती होणार त्याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यामध्ये लेखी परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी लागलेली आहे. त्यामध्ये आपण पात्र विद्यार्थ्यांना किती मार्क आहे आणि याविषयी सविस्तर माहिती बघा. आज दिनांक 25/4/2026 रोजी ही यादी लागलेली आहे मित्रांनो. और ही PDF तुम्हाला कुठं भेटणार ती मी व्हिडिओच्या तुम्ही शेवटच्यामध्ये सांगणार आहे शेवटमध्ये. तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सविस्तर बघूया. ज्या विद्यार्थ्यांनी नागपूर कारागृहासाठी ग्राउंड दिलेले त्या विद्यार्थ्यांची 1/10 म्हणून जे लेखी परीक्षेसाठी पात्र होतील त्यांची यादी लागलेली आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो विद्यार्थ्यांचे मार्क इथं दिलेले आहेत. 44, 45 वगैरे 50पैकी पण 50 विद्यार्थी तुम्हाला या PDF पाहायला बघू शकता तुम्ही. एक सर्व्हिसमॅन वगैरे त्यांचं इथं ग्राउंड म्हटलं तर त्यांना ग्राउंडला चांगल्या प्रकारे सवलत असते, त्यामुळे त्यांचे ग्राउंड इथं तुम्हाला चांगले पाहायला मिळतील. आणि ओपनचे विद्यार्थी पण तुम्ही बघू शकता त्यांचे ग्राउंड चांगले इथं आहे. 47 आहे, कोणाचं 45 आहे, त्यानुसार तुम्ही बघू शकता. यामध्ये अनेक विद्यार्थी क्वालिफाय झाले. सगळे ज्या विद्यार्थ्यांनी तुम्ही येथे ग्राउंड दिलेले तुमची ग्राउंडची टोटल तुम्हाला कमेंट करायची मित्रांनो, आणि कॅटेगरी पण कमेंट करायची आहे. लवकरच तुमचे लेखी परीक्षेसाठी पात्र जे हॉल तिकीट असतील विद्यार्थी जे पात्र असतील त्यांच्यासाठी लवकरच तुमचे हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो. आता लेखीसाठी जे विद्यार्थी पात्र आहे त्यांची ही 55 पेजची PDF यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. अनेक विद्यार्थ्यांनी खूप छान प्रकारे ते फिजिकल मारलेले तुम्ही बघू शकता. आणि पोलीस भरतीविषयी जे पण अपडेट असतात मित्रांनो, मेरा बंद झाले, पोलीस भरती, दारूबंदी झाली, वनरक्षक भरती झाली, सर्व अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटतात. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे मित्रांनो, आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचे, कारण लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळते. मी लगेच व्हिडिओ टाकला की तुम्हाला लगेच मिळते. आणि सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करायचे मित्रांनो, तुम्ही लाईक करत जा व्हिडिओला, मला थोडं सहकार्य करत जा मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ बनवायला थोडं मोटिवेट होतं. आणि मीरा भाईंदर आणि मुंबईविषयी पण सविस्तर आता माहिती आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जे पण विद्यार्थी मीरा भाईंदर मुंबईला असतील त्यांची लवकरच यादी फायनल लिस्ट लागणार आहे. तर नागपूर कारागृहाच्या विषयामध्ये बघू शकता तुम्ही विद्यार्थ्यांना चांगले इथे मार्क आहे. आणि जे विद्यार्थी असतील त्यांना लेखीसाठी पात्र असतील ती ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाणार आहे. पोलीस भरती पॉईंट या टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करून घ्यायचं मित्रांनो. त्या ठिकाणी तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्हाला ही PDF मी उपलब्ध करून देणार आहे. त्या ठिकाणी जे विद्यार्थी पात्र असतील त्यांचं नाव या लिस्टमध्ये तुम्ही बघून घ्यायचं आहे. आणि राहिला हॉल तिकीटचा विषय, तर लवकरच हॉल तिकीट येईल. आणि हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं त्याविषयी मी तुम्हाला एक सविस्तर व्हिडिओ परत डाउनलोड करून सांगून देईल मित्रांनो. बरेच विद्यार्थी काय करतात की बऱ्याच ठिकाणी फिजिकल वगैरे देतात आणि त्यांना रिटर्नसाठी हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं लवकर कळत नाही. त्यासाठी हा व्हिडिओ बनवणे खूप अत्यावश्यक आहे. आणि राहिला विषय म्हणजे शेवटचा म्हणलं, जे विद्यार्थी अंतिम निवडायचे म्हणजे फायनलिस्टमध्ये त्यांचे नाव येतात त्या विद्यार्थ्यांना पण काय होतं, जॉईनिंगच्या वेळेस तुम्हाला काय मैदानी चाचणीचं आणि लेखीचं हॉल तिकीट आणि आवेदन अर्ज लागतं मित्रांनो. या कंपल्सरी गोष्टी असतात आणि हे तुम्हाला लागतंच मित्रांनो. त्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ नक्कीच बनवून देईल. त्या ठिकाणी तुम्ही परत कधी पण मित्रांनो तुम्हाला भरतीसाठी कधी पण लागत असेल तुम्ही आता डाउनलोड करून घ्यायचे. त्यासाठी मी तुमच्यासाठी अवश्य एक व्हिडिओ बनवेन मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे जे पण डाऊट असतील काही कमेंट तुमचे क्लिअर करायचे असतील मला कमेंट करा, मी नक्कीच तुमच्यासाठी तुम्हाला सहकार्य करेल. आणि राहिला विषय तर अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट झालं, बरेच विद्यार्थी काय होतात मित्रांनो MSFसाठी क्वालिफाय होतात आणि त्या ठिकाणी काय मागितलं जातं, तुमचं आवेदन अर्जाची कॉपी मागितली जाते आणि विद्यार्थ्याकडे नसते. कोणी PDF सेव्ह करून ठेवत नाही. ही साधी PDF असते, काहींचं सिलेक्शन होतं नाही होतं, तो विद्यार्थ्यांच्याकडे नंतर PDF नसते. आणि MSFसाठी तुम्हाला वेटिंगला जे विद्यार्थी असतात त्यांना MSFसाठी बोललेलं राहतं आणि त्यांच्याकडे हे डॉक्युमेंट नसतात मित्रांनो. त्या परत त्यांना हे प्रॉब्लेम येतात. तुम्हाला काय करायचं आहे, ह्या PDF जे पण असतील तुम्हाला लेखी मैदानी तुमची पोलीस भरती जे पण असतील आणि ज्या विद्यार्थी इच्छुक असतील त्यांनी तुमची PDF आपल्या ड्राईव्हला सेव्ह करून ठेवायचे मित्रांनो. जे पण तुम्ही PDF ड्राईव्हला सेव्ह करून ठेवणार आहे ते जे नक्कीच ज्यांना MSFसाठी बोलण्यात येणार आहे त्यांना नक्कीच त्याचा फायदा होतो मित्रांनो. बरेच विद्यार्थी मागच्या भरतीत काय झालं माहिती आहे मित्रांनो, का त्यामध्ये नाही का विद्यार्थ्यांच्याकडे PDFच नाही होत्या, मग त्याच्यामुळे त्याला MSFला कुठं जाता आलं. आणि मित्रांनो लवकरच वनरक्षकची भरती येणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर टाकण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. आणि दारूबंदीविषयी पण मी सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर टाकलेली आहे. त्यासाठी काय काय डॉक्युमेंट वगैरे लागतात ते तुम्ही एकदा व्यवस्थित बघायचं आहे. आणि नाशिकसाठी जे पण विद्यार्थी लेखीला पात्र झाले मित्रांनो त्यांचं माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो लेखीसाठी तुम्हाला. आणि चांगला अभ्यास करा मित्रांनो, नक्कीच तुमचं सिलेक्शन होईल अशी मी अपेक्षा करतो. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला आणि एकदा लाईक करून द्या मित्रांनो. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून द्या. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये.